हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोलत आहे. वेळ आहे का तुमच्याकडे? हो ना, हो ना. बोला ना. ते मध्ये मी एक दिवस केला होता, पण तुम्ही आजकाल कुठेतरी बिझी ते उचलला नाही तुम्ही म्हटलं आता जाऊ द्या दुपारचा काहीतरी. केलेला का? हां, दुपारीच केलेला हां, होता. दुपारची शक्यतो उचलत नाही ताई मी. असं ना? हां, हां. संध्याकाळचा आपला 9 ते 10 चा टायमिंग आहे ना. हं, हं, हं. असेल वेळ तर उचलते. हां, मी 4-5 वर्षापासून आहे स्वामी सेवेत. अरे वाह! हां. आता हां. सध्या माझं पारायण चालू आहे. श्रीपाद श्रीवल्लभ तिसरं चालू आहे आता हे. अरे बापरे! कुठून बोलताय ताई तुम्ही? अहिल्यानगर. अच्छा. अरे वाह! हां, हां, हां. काय अनुभव आला तुम्हाला? माझी मुलगी आहे ना 10वी ला आहे ती. बरं. हां, हां. तिला काय झालं होतं असं गळ्याला थोडी अशी गळ्यात बाहेरून की आतून? म्हणजे बाहेरून बाहेरून दिसत अच्छा होती अशी. गळ्याला होती. हां, हां. घशात नव्हती. हां. हं. मग आम्ही असंच लक्षात आलं, गेलो तिला घेऊन. सोनोग्राफी केली तर त्याच्यात आम्हाला थोडं टेन्शनच आलं होतं. म्हटलं काय नेमकी कशाची गाठ आहे? हो ना. गाठ म्हटल्यावर अंगावर आधी काटाच येतो बाबा. हं. हं. मग तिथं गेल्यानंतर काय नाही म्हटले, थोडंसं लिक्विड आहे आतमध्ये त्याच्यात काही नाहीये, पण ते ऑपरेशन करावं लागेल म्हटले. अच्छा. हां, हां, हां. तर मग आता तिला पण टेन्शन आलं. 10वी एक 10वीची परीक्षा. आहे. हो, 10वीचं वर्ष. हां, मग ते डॉक्टर म्हटले, "तुम्ही सुट्टीत करा, तसं काही घाई नाही" म्हटले. "त्याचं काही एवढं हे नाही." हां, 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 हां. नंतर आम्ही आलो घरी. मग तिला मी काय म्हटलं, "तू आरोग्य सेवा कर" म्हटलं. हां, हां, हां. आणि पाहू आपण काय होतंय ते. मग तिने केली मनातून केली आरोग्य सेवा. अरे वाह! बापरे! ती नंतर कमाल आहे मग 10वीची मुलगी हां. हां, ती एकदम पहिल्यापासून हुशार आहे सगळ्याच म्हणजे कामात हुशार. पहिल्यापासून सगळंच तिला असं मॅच्युअर आहे एकदम ती. अरे वाह! हां, हां. आणि स्वामींची पण तिला आवड आहे. ती पण करते स्वामी सेवा. कसं ना मुलं नीट असले तर किती अभिमान वाटतो आई-वडिलांना. हां, तिच्या पप्पांसारखे हुशार आहे. ते पण इंजिनिअर आहे. ते काय आहे? ते इंजिनिअर आहेत ना. ओह! अरे वाह! हां, हं, आम्ही हं. गावाकडेच राहतो. कारण आम्ही एकटेच आहेत ना. आई-वडील शेतीत होते. मग इकडेच आलेलो आहे. पण ते असं बाहेर सगळीकडे त्यांचा आहे जॉब. अच्छा, अच्छा. हां, मग येऊन जाऊन. हां. आणि शेती आहे आम्हाला त्यामुळे एकटे असल्यामुळे राहिलो इकडंच गावाकडं. बरोबर, बरोबर. हां. पहिले होतो पुण्याला. हो का? हां. अच्छा, अच्छा. हां, हां. मग नंतर ती थोडीशी राहिली होती गाठ मग अशी पूर्ण तिला पण कळलं की ही कमी झाली. मग नंतर मी काय म्हटलं तिला, हां. आपण दादांना फोन करू. केंजळे दादांना फोन केला मग. अच्छा. हां. तर त्यांनी मग मला म्हटले, "फोटो टाका तिचा कशी आहे काय गाठ." मग फोटो टाकला. बरं. हां. हां, मग त्यांनी तिला तारक मंत्राची सेवा दिली. बरं. हां, म्हणजे हां. "काही नको काळजी करू ताई, व्यवस्थित होईल." तर ती आता पूर्ण गाठ गेली. एकदम नॉर्मल ती व्यवस्थित झाली म्हणजे. वाह! म्हणजे किती कमाल आहे. आणि मग तिचा पण खूप विश्वास वाढला ना. ती म्हटली, की "स्वामींमुळे माझं एवढं ऑपरेशन टळलं" म्हटली. कळलं. खरंय ती खून राहून गेली असती हां, आईच्या आणि घराची. तिला पण टेन्शनच आलं ना आता ह्या वयात एवढं सर्जरी करणं म्हणजे. बरोबर आहे, बरोबर आहे. खरंय. हां, हा आणि किती अनुभव मुलं दिला. ताई तुम्हाला? मला 2 मुलं आहेत आणि ती मुलगी म्हणजे अच्छा असं एकुलती हां, दत्त एकुलती. महाराजांचाच आशीर्वाद. खरंय, खरंय, खरंय. किती छान. मुलं मोठे आहेत का छोटे आहेत तिच्यापेक्षा? तीच आहे नंतर तिसरी आहे ती. मुलगा मोठा तो पण इंजिनिअर झालाय. हां, हां, बापरे! एम-बी-ए करतोय आता. अरे वाह, 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 वाह! किती छान हो ताई. हां, दुसरा आता 12वी ला आहे. हां, त्याचं पण छानच होणार. सगळ्यांना स्वामी भक्तीचे मी त्यांना असं म्हणजे संस्कार दिले. त्यामुळे सगळे करू खरंय. राहिले. थोडी-थोडी सेवा त्यांच्या पद्धतीने चालूच आहे. किती छान, किती छान हो ताई. हे फार महत्वाचं असतं. हां, मग मुलांना संस्कार पुढची पिढी पण पाहिजे ना, आपण आहोत पण. हां, खरंय, खरंय. स्वामींना मग मी तीच प्रार्थना करते, की माझ्या सगळ्या म्हणजे पुढच्या पिढीला सुद्धा तुमची सेवा होऊ द्या त्यांच्याकडनं. खरंय. अगदी, अगदी. आणि मी इथं मग आमच्या इथं एक असं उंबराचं झाड उगवलेलं आहे. हो ना. हां, मी असंच म्हटलं मला पारायण करायचं होतं. पहिल्यांदा ज्यावेळेस आले ना मी स्वामी सेवेत गुरुचरित्र, हां, हां, हां. तर ते असं मी ऐकलं होतं, की उंबराच्या झाडाखाली करा असं काय-काय ऐकलं हो, होतं. तर हो, मी हो. म्हटलं आता आपल्या इथं तर नाही, पण माझी इच्छा झाली तर ते आपोआप उगवलं तिथं म्हणजे झाड. बघा ना, कमाल आहे. आणि मी ते छोटं असताना तिथं पारायण चालू केलं. मग ते मोठं झालं आता. अरे वाह! आणि मला आता फोटो पाठवाल का त्याचा? पाठवल ना. हां, आणि पाठवा. ते अचानक काय झालं मध्ये उन्हाळ्यात एकदम असं वाळून गेल्यासारखं झालं बरं का ते झाड. हां, अच्छा. हां. पण हे म्हटले आता ते जाणारच आहे. मी म्हटलं नाही जाणार माझा विश्वास आहे. मी तिथं काय केलं मग रोज दिवा लावते. अरे वाह! मी म्हटलं माझा विश्वास आहे, की हे येणारच झाड व्यवस्थित परत. हां, हां. आणि एक ना आळं करायचं त्याच्या भोवती. म्हणजे ते हां. पाणी टाकल्यावर त्या आळ्यात राहून जातं ना ते पाणी.
हा मग ते दिवा लावते त्याला एक काच आणली वरून तर ते इतकं हिरवंगार झालं परत एकदम व्यवस्थित झालं ते आता. अरे वा. म्हटलं मग तो नियमच ठेवायचा रोज तिथं दिवा लावायचा. हा कसं आहे ना, किती छान हो ताई. आणि आम्ही सगळे म्हणजे माळ आहे आमच्या गळ्यात पहिलीच म्हणजे कोणी नॉनव्हेज खातच नाही आमच्याकडं. वा वा वा, माळकरीच आहे कुटुंब. सगळे माळकरीच मुलं पण नाही कुणीच नाही म्हणजे त्यामुळे इथं काही प्रश्नच नाही सगळी सेवा होऊ शकते. हो हो, खूप छान हो ताई, किती सुंदर अनुभव आहे. आणि स्वामी माझ्या जीवनात आल्यापासून मला इतका मोठा आधार वाटतोय म्हणजे मला पुढची काही चिंता वाटत नाही आणि कधी खरंच. पण आता अगदी. हे लांब लांब जातात ना महाराष्ट्राच्या बाहेर इकडे तिकडं अरे जॉबसाठी. बापरे, गव्हर्नमेंट याच्यात आहेत का ते? हा. तर बापरे. त्यांना मग असं टेन्शन येतं थोडं गाडीमध्ये प्रवास करणं तर मी त्यावेळेस स्वामींची आम्ही मूर्ती बसवलेली ना अक्कलकोट वरूनच आणली घरात, हा हा. गाडीमध्ये. गाडीत का? अरे वा, हा. हा. म्हणजे गाडी घेतली त्यावेळेसच म्हटलं आपण मूर्तीच घेऊ अगोदर तिथं म्हणजे मला टेन्शन राहणार नाही की तुमच्या बरोबर अगदी स्वामी आहेत. खरंय खरंय खरं, हे अगदी 100% खरं. मग पूर्ण विश्वास आहे की स्वामी त्यांच्या बरोबर आहेत मी टेन्शनच घेत नाही कसलंच. हो, खरंच खरंच. आणि दुसरा अनुभव तीच मुलगी आता मध्ये दसऱ्याच्या अगोदर आजारी पडली होती थोडीशी अशी जास्त अभ्यासाचं हे करून तिला जेवण वगैरे टायमाला नव्हतं ना तिचं. हा 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 हा. मग पाणी वगैरे कमी पिण्यात जेवण त्यामुळे थोडीशी अशक्त झाली मग तिला ताप यायचा खूप ऍडमिट केली. ऍडमिट करावं लागलं? मग ते काय डॉक्टर म्हटले की मला तिथं पण थोडं टेन्शन आलं म्हणजे ते अशी खातच नव्हती शांत पडून होती ना. अरे अरे, हा हा. मी काय केलं ते असं बॉटलवरच तारक मंत्राचं तीर्थ केलं तिथंच हॉस्पिटलमध्ये. अरे वा, हा हा. आणि स्वामींना प्रार्थना केली की तिचा ताप कमी होऊ द्या कमीच होत नव्हता ना. बरोबर, काळजी वाटते ना हो. हो आणि ती मुलगी माझी लाडकी आहे ना आता शेवटची तिसरी म्हटल्यावर एकटीच. हा, हा. आणि त्यातच मुलगी म्हटल्यावर काही विचारूच नका. हम्म. तर मग ते एकदम ताप उतरला तिचा त्या दिवशी गोळी ते म्हटले आता काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा हा हा. मग तो अनुभव आला ताप उतरला आणि मी स्वामींना आणि त्याच्यानंतर ते काय म्हटले तिला थोडंसं असं निमोनियाचं लक्षण वाटतंय. ओ, अरे बापरे, हा हा. मग स्वामींना म्हटलं की मी अशी प्रार्थना केली म्हटलं मी तिथं म्हणजे असं तुमचा जप वगैरे करीन भरपूर. हा 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 हा. आणि तिथं केळी वाटल म्हणलं पेढे असं काय काय देईल म्हणलं मी केंद्रामध्ये पण तिला घरी येऊ द्या डिस्चार्ज मिळू द्या म्हटलं नाही तर आणखी बरं. तिचं नुकसान होईल शाळेचं. खरंय तर खरंय. नेमकं गुरुवारीच आमचा डिस्चार्ज झाला आणि एकदम व्यवस्थित तिचे रिपोर्ट नॉर्मल काहीच नाही झालं तिला. अरे वा. त्यानंतर आम्ही गुरुवारीच घरी आलो मग. बघा किती छान होतंय. केंद्रात जाऊन मग ते वाटले मी पेढे ते सगळे तिचा आता जप पण चालू आहे माझा. हो ना. आता जेवते का व्यवस्थित वगैरे ती? हा आता व्यवस्थित झाली. तिला कळलं की आपण थोडं शरीराकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना आता. हा बरोबर आहे, मुलांना ते कळत नाही त्या अभ्यासाच्या याच्यामध्ये. हो अभ्यासच तिचा ते जास्त फोकस आहे अभ्यासाकडे पहिलीपासूनच. नाही, चांगली गोष्ट आहे, चांगली. ती पायावर उभी राहिली की तिचंच आयुष्य सुंदर आहे ना ताई. हम्म. आणि मग मला काही काळजी नाही तिच्या जीवनात स्वामी आत्तापासून आलेत लवकरच एवढ्या. खरंय खरंय खरंय. शाळेत जाताना पण श्री स्वामी समर्थच म्हणती मला. हा. किती छान. हा. खूप छान ताई. मी आणि मी तुमच्यामुळेच आले बरं का याच्यामध्ये कारण मी असंच ते कोरोनाच्या वेळेस युट्यूबला अनुभव ऐकला. हा हा मी अगोदर म्हणजे दत्ताची भक्ती करतच होते आमच्या इथं मंदिर आहे ना. हा हा हा. आणि हे मुलं पण मला दत्ताच्याच याने झालेले आहेत, सांगण्याचा विषय महत्वाचा म्हणजे. अरे वा. म्हणजे बर. स्वामी आणि दत्त एकच आहेत ना. एकच आहेत हो. मग त्यानंतर स्वामी माझे अचानक माझ्या ह्याच्यात आले तुमचं ऐकून ऐकून. ओ बघा आता किती छान. स्वामींशिवाय काहीच नाही असं वाटतं. खरंय, अगदी खरंय. तुमचे कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही पण भरपूर सेवा करताय चांगली. ते स्वामी करून घेतात, मी नाही काही करत ताई. सगळं स्वामी बरोबर आहे. करतात. तेच सगळी बुद्धी देतात, तेच करून घेतात. तुमचे रोज अनुभव ऐकते मी एक दिवस खाडा नाही. उठलं ना स्वयंपाक करताना डबे करताना तिथं लावून द्यायचं किचन मध्ये हा. आणि काम होऊन जातं आणि मन असे आहे हे होतं एकदम हो. फ्रेश. आणि मनात दुसरे विचार पण येत नाही ताई. एका बाजूला अनुभव लावले ना बरोबर आहे. आणि आपल्या कामात राहिलो ना, आपलं दुसरे काही विचार असो, काहीच येत नाही आपल्या डोक्यात. आणि ते कसं आहे म्हणजे आपण मग भक्ती पण आपली जास्त वाढती. म्हणजे हा. जरी थोडंफार विसर कधी पडला तर परत माणूस त्या याच्यावर येतं. येतं, त्या मार्गावर येतं. खरंय खरंय. हो. खूप चालू आहे छान. माझे आता मग पारायण. हा, करा व्यवस्थित. होईल, सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील ताई. हा मला यांच्यासाठीच फक्त हे व्यवस्थित राहिले पाहिजे आमचा जोडा शेवटपर्यंत एवढंच मी मागते स्वामींना सगळं राहणार, व्यवस्थित. राहणार. का नाही राहणार ताई? स्वामी सगळं तुमचं व्यवस्थितच करणार. हा. खूप धन्यवाद छान ताई. ताई. मी शेअर करते आणि मला तो फोटो पाठवा. बरं बरं. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.